एकेकाळी सोलापूरच्या एका श्रीमंत सावकाराला आपल्या संपत्तीचा आणि ज्ञानाचा मोठा गर्व होता. त्याला वाटायचे की जगात सर्व काही पैशाने आणि बुद्धीने विकत घेता येते. जेव्हा त्याने ऐकलं की अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ आले आहेत, तेव्हा तो त्यांना भेटायला गेला. पण मनात केवळ त्यांची परीक्षा घेण्याचा विचार होता. सावकार अक्कलकोटला पोहोचला. स्वामी एका वडाच्या झाडाखाली बसले होते. सावकाराने त्यांच्यासमोर महागड्या मिठाईचा ताट ठेवला आणि विचारले, स्वामी, लोक म्हणतात तुम्ही अंतर्यामी आहात, मग सांगा माझ्या मनात आता काय चालले आहे. स्वामींनी त्याच्याकडे एक भेदक कटाक्ष टाकला आणि हसून म्हणाले, तुझ्या मनात हेच चालले आहे की जर या संन्याशाने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिले तर मी त्यांना 5 सोन्याची नाणी देईन, आणि जर नाही दिले तर मी त्यांना ढोंगी ठरवून निघून जाईन. सावकार चकित झाला. त्याचे गुपित उघड झाले होते, पण तरीही त्याचा अहंकार गेला नव्हता. तो म्हणाला, स्वामी, हे तर कोणीही ओळखू शकले असते. मला काहीतरी असे दाखवा जे मला पटवून देईल की तुम्ही खरोखर ईश्वर आहात. स्वामींनी त्याला जवळ बोलावले आणि जमिनीवरची एक मूठभर माती त्याच्या हातात दिली. स्वामी म्हणाले, हे घे तुझे समाधान. जसे सावकारानं त्या मातीकडे पाहिले, त्याला त्या साध्या मातीतून सोन्याचा धूर निघताना दिसला आणि काही क्षणांतच त्याच्या तळहातावर सोन्याची नाणी चमकू लागली. सावकार आनंदी झाला, पण पुढच्याच क्षणी स्वामींनी त्याच्या हातावर फुंकर मारली आणि ते सोने पुन्हा मातीत रूपांतरित झाले. स्वामी गरजले, हे मानवा, ज्या सोन्याचा तुला गर्व आहे ती शेवटी मातीच आहे, आणि ज्या शरीराचा तू माज करतो तेही शेवटी मातीतच मिळणार आहे. मग अहंकार कशाचा? हे ऐकताच सावकाराचे डोळे उघडले. त्या क्षणभंगूर आहेत. तो स्वामींच्या चरणी लीन झाला आणि रडू लागला. त्याने आपली चूक मान्य केली. स्वामींनी त्याला शांत केले आणि जीवनाचे सर्वात मोठे सूत्र सांगितले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण जेव्हा तू स्वतःला मोठा समजतोस तेव्हा तू एकटा असतोस. जेव्हा तू मीपणा सोडतोस तेव्हाच मी तुझ्या जीवनाचा ताबा घेतो.